Hello everyone, good morning. So the new day has started. आजपासून आहे सनीचा न्यू स्केड्यूल आणि सो नायसा गेली आहे सकाळी स्कूलमध्ये. आज नायसाचं होतं वेनसडे मील डे, म्हणजे जो स्कूलने ऑलरेडी दिलं आहे. वेनसडेचा त्याने चार्ट दिलेला आहे एव्हरी वीकचा, आणि त्या दिवशी सगळ्यांनी सेम फूड आणायला पाहिजे असं त्यांचं आहे. आणि मग त्या फूडवरती ते लोक सगळं काही सांगतात. सो आज होतं मिक्स्ड ग्रेन चीला विथ वेजीज. सो नायसाला मी ते घेऊन पाठवलेलं आहे. ती गेल्यानंतर मी इमिडिएटली किचनमध्ये आलेली आहे आणि आता सनीसाठी टिफिन बनवते आहे. त्याला हवं आहे व्हेज. आज आहे वेनसडे बट ही इज लाईक व्हेज डे. मग मी त्याची कोबीची भाजी करते त्याच्यासाठी. नाश्ता करून तो जाईल आणि सायमल्टेनियसली जेवणसुद्धा बनवते. सो अंड्याची रेसिपी बनवणार आहे. आमटी, चपाती, भात हे सिम्पल फूड असणार आहे आज. आणि मग नंतर फटाफट जेवण बनवून आता वाजले आहेत 8:30. नाहीसा गेली 8 वाजता. माझं ऑलमोस्ट अर्धं काम झालेलं आहे आणि 9:30 वाजता माझं वर्कआउट सेशन आहे श्रुतिकाबरोबर आफ्टर अ लॉंग टाईम. खूप मोठा ब्रेक झाला आहे माझा. थोडंसं पेनफुल असणार आहे बट आय एम रेडी फॉर दॅट, कारण आता फार गरज आहे. सो येस, आजच्या पूर्ण दिवसात काय काय होते ते तुम्हाला समजेलच. पीपल स्टे बाय. आज दिले कोबीची भाजी, आमटी, चपाती. सावकाश जा. सो आता वाजले आहेत 2. नायसा आली स्कूलमधनं. आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे, म्हणजे माझं, आईचं आणि नायसाचं. आणि आम्ही चाललो आहोत फार्म हाऊसवर, कारण आईंचं काही काम आहे. सो लेट्स गो. सो फार्म हाऊसवर खूप सारे मच्छर असतील कारण रेनी सीझन आहे आणि तिथे तुम्हाला माहितीच आहे की किती हिरवळ आहे. सो नायसाला मी आता हे लावते. हे खरंच खूपच चांगलं आहे. मी इवन आता आडगावला होते ना तेव्हा सुद्धा न्याना आणि नायसाला लावलेलं. थांब नायसू, कुठे लावू? चला आम्ही निघालो आता फार्म हाऊस राहण्यासाठी. शांतता. and just look at this beautiful view. कितीतरी वॉटरफॉल्स आहेत. आज सनीला मिस करते. इथे एवढी शांतता आहे ना. आय डोंट नो तुम्हाला आवाज येते की नाही, बट क्लिअर कट त्या पक्ष्यांचा आवाज सुद्धा येत आहे. धबधब्याचा आवाज येतोय. एवढे वॉटरफॉल्स आहेत ना इथे. सनीला तर त्याचं काउंटसुद्धा माहिती आहे की किती वॉटरफॉल्स आहेत इथे. आणि आता आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा खूप लोक वरती जात होते, फॅमिलीज वरती जात होते, कारण ना वीकेंडला युजली बंद करतात इकडचं आणि वीकडेजला तुम्ही येऊ शकतात. सुपर्ब वॉटरफॉल आहे. एकदा ब्लॉगमध्ये पण मी दाखवलेलं. मस्त एकदम क्लिअर पाणी आणि मस्त वाटतं वरती. मला भिजायला काही आवडत नाही पण हे बाकी सगळे फुल एन्जॉय करतात. आई आता येताना तेच म्हणत होते की एक 1 डे पिकनिक आपण करूया, लेट्स सी कधी होते. आणि बेस्ट पार्ट म्हणजे एकदम पायथ्याशी हे पूर्ण फार्म आहे म्हणून मस्त वाटतं. आता नायसा झोपली आहे. स्कूलमधनं ती आली. आईंचं खूप अर्जंट काम होतं म्हणून मग आम्ही लगेच निघालो. सो ती झोपली म्हणून मी गाडी चालूच ठेवली आहे. बट एवढं छान वाटतं आहे ना. जस्ट लुक ॲट दिस वॉटरफॉल. किती असं पूर्ण खाली. आणि हे जे पाणी आहे ना, हे बघा, हे जे पाणी हे पूर्ण इथे येऊन ह्या सेक्शनला जिथे एंट्रन्स आहे आमच्या फार्मची, तिथे ते पाणी पूर्ण वाहत असं जातं. सो खूपदा असं झालं स्वीटीताई जेव्हाही येते तेव्हा ती वर न जाता खालीसुद्धा एन्जॉय करते. ती तिच्या स्टाफला नक्कीच घेऊन येते. दरवर्षी तिचा एक असतो की ती घेऊन येते. पण एवढं सुंदर वाटतं आहे ना. ऊन आहे बट
तिकडचं जे समोरचं क्लायमेट आहे ते अमेझिंग वाटतं आणि मी खरंच सनीला मिस करते. सनीचा आज फर्स्ट डे. मी तेच विचार करते की कसं झालं असेल. ऑफकोर्स एवढ्या वर्षांपासून तो त्या सेम हॉस्पिटललाच आहे, बट नाही बोललं तरी एक वेगळी पोझिशन त्याला मिळालेली आहे. आणि एक लेट्स सी संध्याकाळी आल्यावरती विचारूच. त्याचबरोबर नायसाचे आज केससुद्धा आम्हाला कापायचे आहेत आणि कारण तिची जे हेअर ग्रोथ आहे ती प्रॉपर होती आहे, पण ती आता कसं होते माहिती का, लास्ट टाइम जे मी सांगितलेलं काय ब्लॉगमध्ये की नायसाचे ऑल ऑफ अ सडन हेअर फॉल व्हायला लागलं आणि आता ना ते अधूनमधून येत आहेत. म्हणजे छोटे छोटे बेबी हेअर खूप आहेत असे. तिचे कधीच एक सरसकट असे गळले नव्हते, हेअरफॉल नव्हता झाला. इथून 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 आता जेव्हा पोनी घालतो ना ते इकडनं निघतात, इकडनं निघतात, इकडनं निघतात असं होतं आहे. मग ते खूप मेसी वाटतं. ती स्कूलमध्ये येते तोपर्यंत एकदमच मेसी होऊन जातं. म्हणून मग मी असा विचार केला, इवन ती पण म्हणते की आई आपण केस कापूया, जरा छोटे करूया. आणि ठीक आहे मोठे होणारच आहेत ते नंतरसुद्धा. मी स्वतः ग्रॅज्युएशनच्या वेळेस माझं हेअर लाईक वाढवण्याचा प्लॅन केला आणि मग तेव्हापासून ते हेअर एवढेच येत राहिले. तर आत्ता माझे हेअर कमी झालेत कारण मी खूप कट केलेत. कट करून मी आता जेव्हा माझे ओल्ड व्हिडिओज बघते तेव्हा मला कळतं की माझे हेअर किती कट केलेत आणि मग वाईट वाटतं. आता ठरवलं आहे की नाही, जे काही करायचं ते पुढचं जे फ्लिक्स वगैरे करायचं असेल ते करेल, पण मी लेंथ काही कमी करणार नाही आहे. एनिवेज स्वतः ते आईंचं काम झाल्यानंतर मग आम्ही इमिडिएटली परत एकदा घरी जाऊ. नायसाला मुद्दामून उठवलं नाही कारण ती उठली तर मग तिची जी झोप मोड होते. ती बऱ्यापैकी 3 तास दुपारच्या टायमात झोपते. म्हणजे मग संध्याकाळी कसं मग तिचं होमवर्क बाकीच्या ॲक्टिव्हिटीजसाठी मग ती फुल ऑन फ्रेश असते. उठली ते म्हणते की नायसा झोपली आहे, तर नायसा मॅडम उठल्या. पण दुसरी पालेभाजी नाही काहीच नाही ना, आम्ही इकडंच जातो. ते बघ लावलंय ते काय कामाचं बघ, चोरून टाकलं ते बघ. आलीच नाही का काय माहिती. ती बघ तोडली बघ सकाळी, ते तोडून टाकली. तिकडे गेलेलो आम्ही माचीवरती. सो आम्हाला आदित्य भेटलाय. बरं झालं भेटलास तू. म्हणजे कोण सांगते ना, आदित्य म्हणजे आत्यांचा नातू. सगळ्यांना माहिती आहे आदित्य कोण आहे. आदित्य त्यांच्या यावेळेस नाही गेला प्रबळगड. आजोबा होते तेव्हा जाऊन आलेलास प्रबलगड. त्यांना किती आनंद झालेला. मला फोटो वगैरे पाठवलेले त्यांनी की प्रबलगड जाऊन आलाय. लवकर जाच आता वाजलेत पण किती 3:15. पाणी पिणी कसं आता कुठे काढतो. आणि सावकाश आहे जरा. तुझं खाल्लं की तर आपल्याला शोल्डर पर्यंत करायचंय. बाबांनी तेवढी परवानगी दिलेली आहे. अरे तेवढं शोल्डरच म्हणतात त्याला, शोल्डर पर्यंत. पण खूप खाली पातळ झालेत ना ते. शोल्डर येतो ना, शोल्डर नाही तर येईल सनी बोलेल काय. तिला तर अजून छोटे पाहिजे. तू आता स्ट्रेट बस म्हणजे तू नीट बस, रिलॅक्स बस. नाही सू म्हणजे कसं आहे की शोल्डरचा माप चुकला नाही पाहिजे. बाबा एवढे लहान झाले. तसं जोपर्यंत सरळ केस नाही येतात ना तोपर्यंत. छोटे केले का. पण आता वाढून पण फायदा नाहीये ते. तिचे फास्ट वाटतं एवढेच कापले एवढे. हो ना, एवढेच केलं म्हणजे ते स्कूल मध्ये बांधायचं टेन्शन नाही. तेच झालं. ती आज बोलली ना येऊन की आता काहीतरी कर आई, कारण पोनी मध्ये राहतच नाही तिचे केस.
पहिले काहीच नव्हते ना. मधून मधून केस गेलेत ना ते. इश्यू झालेला ना त्याच्यामध्ये. हा बस का छान झाले आवडले. ए अजून काय बाबा येतील. बाबा बोलतील काय केलं केसांचं. तू बघितलं ना बाबा कसे बोलले. जास्त कापू नको जास्त कापू नको. हा नको बस एवढे एवढे बस बाबू. तुला हे लावता येणार. तुला लावता येणार. तिथं काय तिथं तुम्हाला अजून सांगेल. तिच्या मैत्रिणींनी पण केस कापलेत ना. त्याने पण असं कानापर्यंत केस कापलेत. छान कापले काकांनी. थँक्यू बोल काकांना. अगं बाई किती खुश झाली. दाखव तर खरं. नीट उभी राहा जरा. दाखव. हॅपी बस असंच पाहिजे होतं ना केस. टू होम आणि नायसाची हेअरकट बघितली अँड आय एम शॉक्ड. स्टार्टिंगला थोडं डिसअपॉइंटेड होतो बट आय एम हॅपी. नायसा इज लुकिंग क्यूट. प्रिन्सेस बाबांची परी किती सुंदर दिसते. मरियम सारखी क्यूट लिटिल प्रिन्सेस. किती मोठी झाली माहिती तू. आधी केवढीशी होती माहिती. मला उचलायला पण नाही आता जमत तुला. मोठी मोठी झाली आता ना क्युटी क्युटी. सो छान आहे हेअरस्टाईल. आवडली मला. मेन म्हणजे ॲज अ पॅरेंट ॲज अ फादर अँड डॉक्टर वरीड होतो की तिचे केस परत कसे होतील काय होतील. बट हॅपी की चांगली ग्रोथ तिचे झाले. थिकनेस वाढलाय. येस आयब्रोज इथून जे कमी झालेले ना ते पण पूर्णच वॅनिश झालेले. हे पण सगळं तिचं एवढा पोर्शन गेला. तुम्ही जुने फोटोज बघा. म्हणजे रचना दाखवेलच इथे साईडला आहेत तिचे. इथून पूर्ण बाल्ड आणि इथून पूर्ण स्पार्स. म्हणण्यात आलं की नायसाचं आम्ही बर्थचे हेअर काढले नाही त्याच्यामुळे काही नाही. त्याचं काही नॉट अ रिझन. मी त्यावेळेस सांगितलं नाही. पण तिचे हे पूर्ण आयब्रो सुद्धा गेलेले. हे कोणाला लक्षात आलंय की नाही माहित नाही. पण ते आम्हाला माहिती ते काय होतात. पण ठीक आहे. आता हेअरकटला पण गेले ना दादा मला तेच बोलले की आता तिचे जे हेअर आहेत ना ते अजून बेबी हेअर आहेत मध्ये मध्ये. मग प्रॉपरली हेअर कट नाही करता येत. नाही तर आम्हाला नायसाची इथे अशी वाली हेअरस्टाईल करायची. फ्लिक्स करायचं. काय बोलतात तिला फ्लिक्स करायचे. करू आपण. जे हे केलेत बघ तरी त्यांनी. हे बघ थोडेसे ते बोलतात थोडे थोडे करतो कारण छान दिसेल. पण हे पुढचे तरी ते थोडेसे असे बेबी हेअरच आहेत. चला अनार म्हणजे अनार म्हणजे पोमोग्रॅनेट काय. नंतर आम 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 म्हणजे ई ई उ उ ए ऐ ओ औ अम आ. Best of all the best, 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 all the best. हे सांग मला. काय हिंदी मध्ये बोल. अनार आम आ आम
छोटी ई, बड़ी ई, बड़ी बड़ी बड़ी